समजा आरक्षणाचा विषय असला तर मराठा समाज जरांगे पाटलांच्या मागे राहते. आम्ही समजा हाके साहेबांच्या मागे राहतात. आम्ही जिथं तिथं लढा देतात. पण आम्ही इथं ते राजकारण आम्ही इतर समाजात येऊ देत नाहीत. आणि त्यामुळं काय आमच्या गावात आम्ही चांगल्या प्रकारे नांदायला पण होईल काय परळी तालुक्यात आमच्या तालुक्यातल्या मराठा समाजाला काहीच प्रॉब्लेम नाही. पण आमच्या तालुक्याच्या बाहेरच्या जिल्ह्यातला महाराष्ट्रातला जे मराठा समाज आहे यांना परळीविषयी गैरसमज करून दिलेला आहे की परळीच्या मराठा समाजावर खूपच अन्याय आहे, त्यांना दाबून ठेवलं जात आहे. पण अशी काहीच परिस्थिती नाही. फक्त आमच्या तालुक्यात काय झालं, एखादा मराठा युवक किंवा एखादा मराठा नेता किंवा मराठा समाजातला सामान्य माणूस पुढे येऊन बोलला की त्याला भयानक ट्रोल केले जाते. अगदी त्याच्या आई माय त्याच्या बहिणीपर्यंत आईपर्यंत काही बी बोलले जाते. म्हणून लोक पुढे येऊन बोलायला घाबरायलेत. त्याच्यामुळं बाहेरच्या समाजाला वाटायला की मग हे शांत का बसायलेत. तर हे शांत बसण्याचं कारण ट्रोलिंग आहे, बाकी काही नाही. आणि त्याच्यामुळे बाहेरच्या समाजाला थोडा गैरसमज व्हायला आमच्या तालुक्याबद्दल. ज्यांना ज्यांना अण्णा आणि धनंजय मुंडे साहेब, पंकजाताई साहेब यांना अनुभवलंय का, ते माणूस कधीच त्यांना विरोध करू शकत नाही. तुम्ही लांबूनच म्हणजे दुरून डोंगर साजर जसं म्हणतात तसं लांबून हिरोज दिसतंय, पण जवळ गेल्यास काय असते. तर लांबून तुम्ही अनालिसिस करू नका, तुम्ही अनुभवून बघा ना त्या माणसाला. उगा कुणीतरी म्हणायलंय म्हणून वाईट आहेत, कुणीतरी म्हणायलंय म्हणून चांगलं आहे, हे चुकीचं आहे. आणि विषय कसा आहे जरांगे पाटलाचा आहे, तर जरांगे पाटलावर मराठा समाजाच्या लोकांना आई वडिलापेक्षा जास्त विश्वास ठेवलाय. कारण की आपल्या लेकरा बाळाला कुठेतरी न्याय मिळेल, कुठेतरी मराठा समाजाला आरक्षण मिळेल. तर जरांगे पाटलांना सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्यावर एवढा विश्वास टाकलाय तर आपण ह्याचा वापर जातीवाद करण्यासाठी करू नये. ह्याचं विभान जरांगे पाटलांना ठेवणं गरजेचं आहे. समाजासाठी लढा, आरक्षणासाठी लढा, त्याच्याबद्दल कुणाचंच दुमत नाही. पण इतर गोष्टीत तुम्ही राजकारण करून जातीवाद निर्माण करणं चुकीचं आहे.